आपले जवान भारत माता की जय, वंदे वंदे वंदे। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याने पिंपळगाव बसवंतला भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रामध्ये तरुणासह ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक तसेच सर्व पक्षीय नेते सहभाग झाले होते। भारतीय सेनेने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पिंपळगाव बसवंत शहरात भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले होते। या यात्रेमध्ये सर्व पक्षीय नेते तसेच माजी सैनिक, एनसीसी छात्र तसेच राष्ट्रभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी शहरातील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड फाट्याजवळील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर भारत मातेचे पूजन करून ह्या रॅलीची सुरुवात करण्यात आली। या रॅलीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली निघालेली तिरंगा पदयात्रा निफाड फाटा मेन रोड, वेशीतून म्हसोबा चौकने मार्गक्रम होत नगर परिषद कार्यालयाकडून जुना आग्रा रोडने मार्गक्रम होत शिवाजी शॉपिंग सेंटर कडून पदयात्रा ही निफाड फाट्यावर पोहोचली। या दरम्यान राष्ट्रगीताने या यात्रेची सांगता करण्यात आली। त्यासाठी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीने ज्या वेळेला या राज्यावर देशावर आक्रमण त्या ठिकाणी होतं, ज्या पद्धतीने पाकिस्तान सारखा एक देश भारत देशावर आक्रमण करण्यासाठी प्रयत्न करत होता, त्याचं चोख उत्तर त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारने त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशाच पद्धतीने ज्या वेळेला देशावर संकट येणार असेल त्यावेळेला सर्व जाती धर्मांनी बरोबर येऊन आपला एकच पक्ष जो असतो की सरकार आणि हा भारत देश स्वतंत्र कसा राहील, एक संघ कसा राहील, त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र राहतात। आज भव्य दिव्य रॅली या पिंपळगावमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आज माझे सैनिक त्या ठिकाणी आहेत, सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। ज्या वेळेला आपल्या राज्यावर, आपल्या देशावर कुठली दुर्घटना घडणार असेल, कोणी प्रयत्न त्या ठिकाणी करणार असेल, त्यावेळेला सर्व जाती धर्म विसरून, पक्ष भेद विसरून आपण एक संघ या देशाच्या पाठीमागे उभं राहावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असंख्य हिंदूंचं बलिदान त्या ठिकाणी झालं आणि केवळ नक्षलवादी ज्या पद्धतीने या भारतात घुसले आणि त्यांनी ज्या काही हत्या या हिंदूंच्या या हिंदुस्थानामध्ये केल्या, त्यानंतर आपण निषेध म्हणून या पिंपळगाव शहरामध्ये मोर्चा काढला होता आणि असंख्य हिंदू बांधव असतील, भारतीय पिंपळगावतील नागरिक, सर्व मुस्लिम बांधव सुद्धा त्या मोर्चात सहभागी झाले। मला म्हणायचा मुद्दा एवढाच आहे, त्याच वेळेस पिंपळगावच्या नागरिकांनी सांगितलं होतं आपल्या 28 गेले 300 जातील, त्यांचे 300 नक्षलवादी त्यांच्या पाकिस्तानात घुसून त्या ठिकाणी मारले। खऱ्या अर्थाने या सैनिकांचं आपण टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे आणि आपले माजी सैनिक सुद्धा आले, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। केवळ धर्माच्या संख्येवर किंवा धर्माच्या मुद्द्यावर या ठिकाणी पुढच्या काळात दहशतवाद होणार नाही। जो काही भारतीय नागरिक आहे हा एकजुटीने त्या ठिकाणी उभा राहील आणि त्याला सामोरं जाईल। अशा पद्धतीनं सगळं नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं, परत नक्षलवादी अशा पद्धतीने हल्ला या भारतामध्ये करू शकत नाही। इतकं चांगलं वातावरण परत झालेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली त्या ठिकाणी निघत आहे आणि आपण सर्व जाती, पंथ, धर्म सगळं विसरून एक नागरिक म्हणून या ठिकाणी आले। मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो। आणि खऱ्या अर्थानं आज आपण आपल्या भारतीय सैन्यांच्या पाठीमागे प्रत्येकजणाने खंबीरपणाने उभे राहू हा संदेश आपल्याला निश्चितपणाने जाईल। आज आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो, सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करतो। सैनिक या ठिकाणी आले।